नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे केशव सावंत शेती अनुभवची या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा, कारण आपले नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील. मित्रांनो, आपण आज इंदापूर या गावामध्ये आपण छाटणीसाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, छाटणी आपली चालू आहे. छाटणी चालू असताना काही शेतकऱ्यांना सांगावंसं वाटलं की छाटणी परफेक्ट लोकांकडून, म्हणजेच ज्यांच्याकडे अनुभव असेल अशा कारागिराकडून आपण छाटणी करावायची आहे. कारण जर चुकीची छाटणी झाली तर आपल्या बागेला फळ कमी येतं आणि झाडाचं वळण बिघडतं. तर त्यासाठी आपल्याकडे छाटणी करायला कारागीर आल्यानंतर त्यांच्याकडे आपल्या छाटणीचं अनुभव सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या बागेत छाटणी करावयासाठी येतात त्यावेळेला त्यांच्याकडे अनुभव सर्टिफिकेट आहे का विचारून घ्यावं, आणि जर ते नसेल तर त्यांच्याकडून छाटणी करून घेऊ नये. कारण असे 2-4 वर्ष झाले की असा अनुभव आलेला आहे की कोणी पण उठतं आणि एखाद्या टीममध्ये जाऊन छाटणी करायला शिकतं आणि शिकल्यानंतर काही अनुभव नसतो आणि त्या दुसऱ्या झाडाची छाटणी करत सुटतात. काही लोक संघ घेतात नवीन आणि त्यांच्याबरोबर ते छाटणी करत गावोगाव फिरतात. त्यावेळेला शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. कारण छाटणी करत असताना व्यवस्थितरित्या छाटणी करणं गरजेचं आहे. जो फॉर्म्युला असतो हा फॉर्म्युला वेगवेगळ्या स्टेपला बदलत जातो. पण ज्यावेळेस नवीन लोक असतात ॲड झालेली छाटणी करत असताना, त्या छाटणी आपल्यालाही येते म्हणून असे यूट्यूबला चॅनल काढणे, त्यानंतर जाहिरात करणे व छाटणी करत जाणे. तर तसं झाल्यास शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं. कारण ज्या दिवशी आपण छाटणी करतो त्या दिवसाची वेगळी असते छाटणी, आणि जसं कालावधी बदलत जाईल तसतसं छाटणीची पद्धत बदलावी लागते. तर हे त्यांना माहीत नसतं. कुठंतरी 2-3 महिने काम करायचं आणि आपण स्वतः यूट्यूब चॅनेल किंवा वेगवेगळ्या जाहिरात करून एखादं दुसरं आपल्या संग नवीन गडी घेऊन काम करायचं. हे अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेमध्ये छाटणी करावयास बोलवत असताना त्यांच्याकडे छाटणीचं म्हणजे कृषी विभागाचं प्रमाणपत्र आहे का बघायचं. जर प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल तर तुम्ही त्यांच्याकडून अवश्य छाटणी करून घ्या. नाहीतरी आपल्याही बागेचं भरपूर प्रमाणात नुकसान होतं, हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.